नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेच्या बागेसाठी फळझाडं, फुलझाडं, सुंदर सुंदर औषधी वनस्पती कशा मागवायच्या याविषयीचे आज आपण एक मागणी पत्र पाहणार आहोत। पत्रलेखन सुरू करण्यापूर्वी माझ्या मराठी गुरु 1981 अरविंद पाटील या चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन करत असताना सुरुवातीला दिनांक, महिन्याचे नाव, त्यानंतर स्वल्पविराम देऊन वर्ष उल्लेख करायचा आहे। दिनांक लिहिल्यानंतर एक ओळ सोडून द्यायची आहे। प्रति आणि ज्याला पाठवायचं आहे त्याचं नाव आणि त्याचा पत्ता लिहायचा आहे। हे नाव आणि हा पत्ता तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या निवेदनामध्ये दिलेलं असेल। तर इथे प्रति आहे, माननीय व्यवस्थापक, हिरवाई ट्रस्ट, आदर्श नगर, भोसरी, पुणे। आपण हिरवाई ट्रस्ट कडून रोपांची मागणी करत आहोत, त्यामुळे आपण हिरवाई ट्रस्टच्या व्यवस्थापकांना म्हणजेच मॅनेजरना आपण हे पत्र लिहित आहोत, जेणेकरून आपल्याला रोपं मागवता येतील। दिनांक आणि प्रति लिहून झाल्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आहे आणि विषय काय आहे त्याचा उल्लेख करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, विषय हा थोडक्यात असावा, फार अति मोठमोठी वाक्य नसावी। मग आपण काय मागवणार आहोत? रोप। मग थोडक्यात त्याची मांडणी असावी। उदाहरणार्थ, विषय रोपांची मागणी करण्याबाबत। बाबतचाच अर्थ होतो साठी, म्हणजेच तुम्ही रोपांची मागणी करण्यासाठी असेही लिहू शकता। विषय लिहून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ओळ सोडायची आहे आणि मग त्यानंतर माननीय महोदय, सप्रेम नमस्कार असे लिहून या पत्राची सुरुवात करायची आहे। पत्रलेखनामध्ये सुरुवातीचा जो परिच्छेद किंवा पॅरेग्राफ असेल त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन म्हणजे परिचय, थोडक्यात स्वतःची ओळख तुम्हाला सांगायची आहे। तुम्ही पत्र लिहित आहात, मग तुम्ही कोण आहात, मग तुम्ही कोणत्या हुद्द्यावर आहात आणि तुम्ही पत्र का लिहत आहे याविषयीचा उल्लेख पहिल्या पॅरेग्राफ मध्ये असावा। विद्यार्थी मित्रांनो, आता पहिला पॅरेग्राफ कसा आपण मांडणी केले त्याविषयीची माहिती बघूया आपण। मी ब.क. आदर्श विद्यालय या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे। जर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नात जर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावाचा उल्लेख असेल तर त्या नावाचा उल्लेख करावा। जसं उदाहरणार्थ अरविंद पाटील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहित आहेत असा उल्लेख असेल तर पत्राच्या सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये अरविंद पाटील हे नाव नमूद करावे। जर प्रश्नामध्ये कोणाचंही नाव नसेल तर ब.क. असा उल्लेख करून पत्राची सुरुवात करायची आहे। मी ब.क. आदर्श विद्यालय या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे। विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह किंवा हेड बॉय असा त्याचा अर्थ होतो। मी आपणास हे पत्र मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे। म्हणजेच हे पत्र तुम्हाला लिहिण्याची परमिशन कोणी दिली, तुम्हाला अनुमती कोणी दिली त्याविषयी सुद्धा तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफ मध्ये उल्लेख करायचा आहे। दुसरा पॅरेग्राफ, तुमचा विषय आहे रोपांची मागणी करण्याबाबत। मग या विषयाला आपण थोडंसं सविस्तर त्याची मांडणी करायची आहे, ती या पद्धतीने। दुसरा पॅरेग्राफ, काल वर्तमानपत्रातील हिरवाई ट्रस्ट तर्फे रोपांवर 40% सूट देण्याची जाहिरात वाचली। आमच्या शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात येणार आहे।
त्यासाठी आमच्या शाळेला काही रोपांची गरज आहे. त्या रोपांची यादी खाली दिली आहे. मग दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण रोपांची मागणी का करत आहोत याचं थोडक्यात कारण विश्लेषण द्यायचं आहे. जसं तुमच्या शाळेमध्ये 26 जानेवारीला रिपब्लिकन डे असतो, त्यालाच आपण मराठीमध्ये प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. मग त्यानिमित्ताने तुमच्या शाळेत वृक्षारोपण होणार आहे असा उल्लेख करून तुम्ही तुमच्या शाळेसाठी ही जी रोपं आहे ती मागवत आहात असा उल्लेख तुमच्या दुसऱ्या परिच्छेदात असावा. दुसऱ्या परिच्छेदाची शेवटची ओळ बघा, त्या रोपांची यादी खाली दिली आहे. यादी याचा अर्थ लिस्ट. आता ही लिस्ट तुम्हाला दिसते, पाहून घ्या. रोपांची नावे, रोपांची संख्या, ही आहे तुमची यादी. यादी म्हणजे लिस्ट. एक फळझाडे 10 रोपं, 2 फुलझाडे 10 रोपे, 3 शोभेची झाडे म्हणजे इंडोर प्लांट्स 10 आणि औषधी झाडे 10. ही अशा प्रकारे तुमचा हा दुसरा परिच्छेद असला पाहिजे. या दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही फळझाडे, फुलझाडे, शोभेची झाडे आणि औषधी झाडे यांची रोपांची मागणी करत आहात. हा जो तक्ता जो आहे हा दुसऱ्या पॅरेग्राफचाच भाग आहे. त्यामुळे दुसऱ्या पॅरेग्राफ नंतर ओळ न सोडता हा तक्ता तुम्ही लिहायचा आहे. तक्ता लिहून झाल्याच्या नंतर तुमचा तिसरा पॅरेग्राफ सुरू होतो, तेव्हा मात्र तुम्हाला एक ओळ सोडून तिसरा परिच्छेद लिहायचा आहे. अशा पद्धतीने मग तिसऱ्या परिच्छेदामध्ये काय असावं, तर तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही विनंती करायची आहे की आमच्या शाळेमध्ये तुम्ही ही रोपं पाठवून द्या. मग कसं वाक्यरचना असावी, कृपया आपण वरील झाडांची रोपे लवकरात लवकर आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत अशी आपणास नम्र विनंती आहे. रोपे मिळताच आपली देयक रक्कम, इथे देयक रक्कम म्हणजे तुमचं जे काही रोपांचं बिल असेल त्याला मराठीत देयक रक्कम असं म्हणतात. ती देयक रक्कम धनादेशाद्वारे, धनादेश म्हणजे चेक, तर तुमची देयक रक्कम धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे दिली जाईल. हा तुमचा तिसरा परिच्छेद. पुन्हा एकदा मी तुम्हाला स्पष्ट करत आहे. सुरुवातीला तुम्हाला दिनांक लिहायची आहे, त्यानंतर प्रति, ज्याला पाठवणार त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्यानंतर विषय, त्यानंतर माननीय महोदय नमस्कार अशी सुरुवात करून पहिला पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये शाळेचं नाव, तुम्ही कोण आहात, विद्यार्थी प्रतिनिधी आहात आणि तुम्हाला कोणी परमिशन दिली, अनुमती दिली, मुख्याध्यापकांनी, याचा उल्लेख करायचा आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही शाळेसाठी रोपं का मागवत आहात त्याचं थोडंसं कारण विश्लेषण आणि किती रोपं हवेत त्यांची संख्या तुम्ही लिहायची आहे. शेवटच्या पॅरेग्राफामध्ये विनंती करायची आहे की ही रोपं लवकरात लवकर पाठवून द्यावीत. त्यानंतर तुम्हाला एक ओळ सोडायची आहे तिसऱ्या पॅरेग्राफच्या नंतर आणि लिहायचं आहे कळावे तसदीबद्दल क्षमस्व, म्हणजे तुम्हाला आमच्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल माफी मागत आहोत, क्षमा मागत आहोत. तसदी म्हणजे त्रास. शेवटी पुन्हा एकदा ओळ सोडायची आहे तसदीबद्दल क्षमस्व नंतर आपला विश्वासू स्वल्पविराम, मग अ-ब-क लिहून आदर्श विद्यालय आणि मग आदर्श विद्यालय तुमची कुठे आहे. मग शेवटी तुम्ही तुमचाही पत्ता लिहू शकता. आदर्श विद्यालयाच्या नंतर कांदिवली पूर्व, मुंबई 101 असं तुम्ही कोणताही पत्ता लिहून तो पत्ता ते लिहू शकता. आणि शेवटी मुंबईचा पिनकोड, जर मुंबईचा मुंबईचा पिनकोड 400101 आणि शेवटी हा ईमेल ID तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचा आहे.